भाकऱ्यांसाठी पीठ मळून घेते छानपैकी एकदम, आणि त्याच्यानंतर मग भाकऱ्या थापून घेते आणि मस्तपैकी भाजून घेते. भाकरीला मी जे टोचन मारले ना ते कडक होण्यासाठी, कारण अशी कशी नरमच राहते भाकरी, तर ती थोडं. हॅलो नमस्कार, मी अंजली. माझ्या चॅनलवर आपल्या मनापासून स्वागत आहे. कशा सगळे मला नक्कीच सांगा कमेंट करून. सगळे मस्त असतील, स्वस्त असतील अशी स्वामीचरणी प्रार्थना. तर आता मग भरून ठेवला आणि दूध तापत ठेवते आणि त्याच्यानंतर मी चहा ठेवते. तर सकाळची वेळ आहे, सगळे कामे झाली, बाकीचे पहाटेचे असतात त्यावरून, आणि त्याच्यानंतर दूध वगैरे तापवून आता चहा ठेवते. चहा वगैरे घेऊन मी लगेच टिफिनच्या तयारीला लागणार आहे. तर चहापत्ती पहिली भरून ठेवते. ही नवीन चहापत्ती आणली यावेळी, असं काय नाही नवीन, असं पहिली यूज करायची हीच चहापत्ती. त्याच्यानंतर सोसायटी पण वापरते, मसाला टीवाली, परत ही पण वापरते. असे जसे नवीन नवीन असे वाटतात ना वापरायचे, म्हणजे कसे टेस्ट समजते ना, त्याच्यासाठी. चवळी मी ठेवते दुसऱ्या दिवशीसाठी, म्हणजे कसं दुसऱ्या दिवशीचं टेन्शन राहत नाही आपल्याला की भाजी काय बनवायची काय नाही. म्हणजे आदल्याच दिवशी आपण तयारी अशी करून ठेवली की मग टेन्शनच राहत नाही. तसं मी पण करते, कारण टिफिन तर रोजचेच असतात ना आपले, नाश्ता असतो, टिफिन असतो, त्याच्यासाठी ही अशी तयारी करून ठेवते. म्हणजे एकीकडे डाळ पण भिजते, म्हणजे आता ही जेवणासाठी, आणि हे आता संध्याकाळपर्यंत भिजू मस्तपैकी भिजतील 2-2.5-3 तासामध्ये सकाळच्या तयारीला. रोज तेच जेव्हा आपल्याला कडधान्य खाऊन कंटाळा येतो ना, तेव्हा मग असे पण तुम्ही एका बरणीमध्ये असे भरून ठेवू शकता. थोडे थोडे एक वाटी प्रत्येक कडधान्य घ्यायचे, आपल्याला जे आवडतात ते, जे आपण आपल्या घरात भरतो ते,
आणि असे मिक्स बरणीत भरून ठेवायचे. किंवा जशा डाळी पण असतात ना, डाळी पण मिक्स करून ठेवायच्या. तूर डाळ, मूग डाळ, मसूर डाळ असे पंचरत्न आपण जेव्हा डाळ बनवतो ना तेव्हा अशा डाळी बनवून ठेवा, म्हणजे मिक्स करून ठेवायच्या. म्हणजे ऐनवेळी कशी आपली गडबड पण होत नाही. मग अशा बरण्या लावूनच ठेवायच्या, मिक्स कडधान्याच्या, मिक्स डाळीच्या असे भरून ठेवायच्या. तरी ते मी बिना कांदा लसूण काहीच यूज करणार नाही. साधी सिंपल अशी टिफिनसाठी भाजी बनवते. तर त्याच्यासाठी बटाटे बघा मी सोलून असे बारीक कटिंग करून घेतलेत आणि 2 वाटी पालक घेतले. तर मस्तपैकी कॉम्बिनेशन आहे हे. आणि कसं आता थंडीतून कशा या भाज्या भेटतात तर काय मग छानच लागतात, एकदम हिरव्यागार एकदम. तर कुकरमध्येच बनवते मी, डायरेक्ट 2 शिट्या करून घेणार आहे. तर जिरा घेतला आहे मोठा चम्मच भरून आणि त्याच्यानंतर बारीक कटिंग करून घेतलेली पालक आणि बारीक कटिंग करून घेतलेले बटाटे ॲड केलेत. आता हे चांगले थोडा वेळ 5-7 मिनटं फ्राय करून घेणार आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत. झाकण काढून घ्यायचं, पहिलं झाकण ठेवायचं आपण मिक्स करून झाल्यावर. आणि त्याच्यानंतर मसाले ॲड करूया. त्याच्यामध्ये गरम मसाला पावडर, हळद पावडर, जे रुटीनचे मसाले असतात तेच. तो जाडा गरम मसाला माझ्याकडे होता तो, मिरची पावडर जेवढं आता आपण तिखट खाणार आहे तेवढं, आणि त्याच्यानंतर धना पावडर ॲड करायची. तुम्ही जर अशी भाजी बनवणार असाल तर याच्यामध्ये धना पावडर ॲड करा, कारण माझ्याकडे संपली होती म्हणून मी ॲड नाही केले. पण अशी पण एकदम टेस्टी झाली होती आणि मिळून येते भाजी एकदम मस्तपैकी आणि छान लागते एकदम टेस्ट. झटपट 5-10 मिनटात होते टिफिनसाठी भाजी. जर आपल्याला घाई असेल ना सकाळची तर अशा भाज्या किंवा नाश्त्यासाठी पोहे, उपमा वगैरे असे पदार्थ करायचे, जेणेकरून कसं आपल्याला पण लगेच पण आवडता येतं आणि उशीर पण होत नाही. तर बस आता थोडंसं पाणी ॲड केलं आणि आता आपण मी झाकण लावून 2 शिट्या करून घेणार. तर बघू शकता 5 मिनिटात आपल्याला ही रेसिपी तयार आहे. पालक आणि हे बटाटा. तर आता गरम गरम आहे एकदम आणि मस्त लागते. आता याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, मिरची वगैरे काहीच नाही, लसूण वगैरे काहीच नाही, साधी सिंपल पण खाण्यासाठी एकदम टेस्टी. तर आता मी मस्तपैकी टिफिन भरते. तर आज माझ्याकडे भाकऱ्या बनल्यात आणि चला आता मी टिफिन भरते. तर 2 भाकऱ्या आणि भाजी. तर बस एवढंच टिफिनला होतं आज. आणि त्याच्यानंतर डायरेक्ट आता आपण दुपारचा स्वयंपाक बनवायचा आहे. मला आता काय भाजी बनवायची दुपारची किंवा अजून काय आमटी वगैरे किंवा अजून कोणता पदार्थ, तर त्याच्यासाठी मी बारीक कांदे कापून घेणार आहे. तर साले काढून घेऊया आणि तुम्ही बघू शकता मी कांदे कसे बारीक चिरलेत ते नक्की पहा. आणि एकदम सोपे ट्रिक. आणि मार्केटमध्ये बघा, नेहमीचं मार्केट किंवा आपले आठवडी बाजार असतात ना, तिथे असे सुरे मिळतात, 10-10 रुपयाला मिळतात एकदम. तर बस आता कांद्याचा जो भाग होता तो काढून घेतला टोकाकडचा. आणि बस आता हे बघा, ह्या अशा पद्धतीने चिरा मारत न्यायचा. पहिले 4 भाग करायचे आणि असे जसे बघा सँडविचवाले काटतात, तर त्यांचं बघूनच मी असंही केलंय. तर बस आता बारीक चिरून घेऊया.
टोमॅटो पण त्याप्रमाणे बारीक कापू शकता. असे बघा 2 चीर मारून आणि असे 2 हे करायचे आणि बस. कारण आपल्याला वरण किंवा भाजीसाठी कसं जमून जातं, पण वरण वगैरे बनवताना कसं आपण कापून असं ॲड करतो. तर जाडे जाडे जर तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही याप्रमाणे करू शकता. तर मी पण नेहमी असंच करते किंवा कधी कधी मी अख्खा पण टोमॅटो टाकते. एका टोमॅटोचे 4 फक्त तुकडे करते, असे पूर्ण कापत नाही, तसंच अख्खा करून टाकते. जेव्हा आपल्याला ग्रेव्ही वगैरे किंवा असं आंबटपणा नको हवं असतं तेव्हा तुम्ही अशा बीज काढू शकता. कारण बीजमध्ये कसं आंबटपणा असतो. आणि चिकन वगैरे मी पण बघा चिकनमध्ये 5-6 टोमॅटो किंवा भाजीमध्ये कधी जर वाटण नसलं तर हे कसं इन्स्टंट आपल्याला उपयोगी पडतं. तर ही मला आता भाजी बनवायची आहे चवळीची. तर त्याच्यासाठी अर्धे मी टोमॅटोची तयारी करून ठेवते. अशी तुम्ही किसणीने किसून करू शकता. मी पण किसणीने किसूनच करते. तर या पद्धती तुम्ही वापरू शकता तर तुम्हाला आवडले असेल तर. किंवा असे पण अख्खे टोमॅटो कुकरमध्ये ॲड करायचे. जसं कांदा आपण ॲड करतो फोडणी देतो. डाळ भिजायला ठेवली होती. जेव्हा आपली कामं चालू असतात ना तेव्हा अशी तयारी करून ठेवली ना की जेवणाला टाइम पण लागत नाही आणि पटकन होतं, स्पीडमध्ये होतं आणि नंतर आपल्यालाच आराम भेटतो. आता मी पालकची कटली बनवते. त्या दिवशी मी शेअर केली होती. आता याच्यामध्ये मी लसूण फक्त ठेचून घेतले आणि बाकीचे गरम मसाले आणि आता पालक आणि मसुरा उमलत ठेवलेली ती मस्तपैकी आता बेत बनवते. आणि माझ्या मोठ्या मुलाला खूप आवडते पालकची कटली. तर आणि चांगली आहे कॅल्शियमसाठी. तर आता ही बनवते मी इन्स्टंट आणि चवीला पण एकदम भारीच लागते ही. आणि अशी सूप सारखी पिण्यासाठी पण एकदम भारीच लागते. मस्तपैकी मोकळा भात आता आणि कतली. आता काय हे सकाळीची भाजी झाली. आता याची हवा रिलीज झाली तर याचं आता प्रेशर रिलीज झालं की मग दाखवते तुम्हाला. आणि तेल भरून इथे पिशवी ठेवली उभी, म्हणजे तेल जे काही शिल्लक असेल ते इथे साठते. तर चला मी चवळीची भाजी बनवते. तर तेल गरम केलं, त्याच्यामध्ये आता जिरा, मोहरी, जे आपले रुटीनचे असतात मसाले ते, त्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर ते ॲड करते आणि हे चांगलं फ्राय करून घेते. त्याच्यानंतर मी टोमॅटोची प्युरी करून ठेवली 2 टोमॅटोची, ते ॲड करायचे. पहिला कांदा फ्राय करून घ्यायचा आहे. जेव्हा आपल्याला इन्स्टंट बनवायचं असतं आणि वाटण नसतं ना तेव्हा असंच वापर केला ना की मस्तपैकी भाज्या पण घट्ट होतात. आणि जर तुम्हाला मिळून यायला पाहिजे असेल ना तर थोडेसे कडधान्य आपले स्मॅश करून ॲड करायचे, त्याच्याने पण घट्टपणा येतो चांगला. तर बस आता हे चांगलं आपलं मीडियम असं फ्राय झालं. आता त्याच्यामध्ये टोमॅटो प्युरी ॲड करूया आणि रुटीनचे मसाले. तर त्याच्यामध्ये हळद पावडर, मिरची पावडर, जे आता आपण किती तिखट खाणार आहोत त्याच्यानुसार. त्याच्यानंतर गरम मसाला पावडर, त्याच्यानंतर धना पावडर 1 चम्मच भरून घेतला आहे मी. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे आवडतील ना मसाले आपल्याकडे असतात ना त्याच्यानं कशी टेस्ट थोडी बदलते. तर बस आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. चवळी ॲड करायचे आहे, चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे, पाणी ॲड करायचं. पाहिजे तर बटाटा, वांगं टाकू शकता. गावाला तर वांगं वगैरे मस्तपैकी ॲड करतात. माझ्याकडे काही नव्हतं वांगे. बटाटे खाऊन काही कंटाळा, सकाळ संध्याकाळी बटाटे खाऊ शकत नाही. तर बस आता हे चांगलं झाला मसाला तयार की त्याच्यामध्ये चवळी ॲड केली, पाणी ॲड करून 3-4 शिट्या करून घेणार आणि मस्तपैकी जेवायला घेणार.
चवळीची उसळ बघा आपले मस्तपैकी तयार झाले. मी जास्त पाणी ऍड केलं नाही, कारण कसं घट्ट जरा थोडीशी घट्टसर अशी ठेवले. आणि मस्तपैकी आता ताट तयार करते. भात, कतली, भाजी, पापड, लोणचं आणि लिंबू आणि टोमॅटो. मस्तपैकी एन्जॉय केलं. कसं वाटलं आजचा व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करून. चॅनलवर नवीन असाल, व्हिडिओ आवडत असेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. आणि काही चुकत असेल ते पण सांगा. तर भेटूया आता उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, हसत राहा आणि हसवत राहा.